केदार फोन उचल प्लीज. केदार अरे मी कधीचा का सांगितलं मिस्टर खांडेकरांना? सॉरी. हे बघ माझी फक्त एवढीच इच्छा होती की तू आणि त्यांनी दोघांनी मिळून तुझ्या आईचा वाढदिवस सेलिब्रेट करावा. हे बघ मला माहिती आहे जे घडलं ते बरोबर नाही घडलं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण मलाही नव्हतं वाटलं असं काहीतरी होईल. मी तुझा राग समजू शकते. नाही समजू शकत. माझा राग कोणीच नाही समजू शकत. तारिणी, माझ्या आयुष्यात जर मी कोणावर जास्त विश्वास ठेवला असेल ना तर ती तू आहेस. माझ्या आयुष्यातलं सगळंच तुला माहिती आहे आणि माझ्या आयुष्यात काही जरी घडलं ना तर सगळ्यात आधी मी तुला येऊन सांगतो. दरवर्षी माझ्या आईचा वाढदिवस मी जसा साजरा करतो ना तसाच या वर्षी सुद्धा करायचा होता मला. काय सांगितलंस तू त्यांना मी कुठे येते? केदार अरे मला फक्त एवढंच वाटत होतं की तुम्ही एकत्र वेळ घालवावा म्हणून मी हे सगळं केलं. आणि असं काय करतोयस तू? ते बाबा आहेत तुझे. नाही आहेत ते माझे बाबा. आणि सारखं सारखं माझे बाबा बोलणं ना बंद कर. रादर तू त्यांना ते बाबा म्हणतेस ना ते सुद्धा तुला नाही आवडत. मग का म्हणतेस? आणि तुला म्हणायचं असेल ना तर खुशाल म्हण. मी तुमच्या मध्ये येणार नाही आणि तू सुद्धा आमच्या मध्ये येऊ नकोस. कुठे कमी पडले मी? सांगा ना कुठे कमी पडले मी? अहो इतकी वर्ष तुमचं घर सांभाळलं, तुमचा संसार केला, मुलाला मोठं केलं, आणखी काय करायला हवं होतं मी? सांगा ना. हा अजूनही तुम्हाला त्या बाईचा वाढदिवस साजरा करायचा आहे? पद्मिनी, कुठला विषय कुठे घेऊन जातेस तू? मी फक्त केदारसाठी देवळात गेलो होतो. खोटं बोलू नका. मला सगळं कळतंय. त्याच्या आईचा वाढदिवस होता ना, त्याने हवा तसा साजरा केला असता. तुम्हाला तिथे जायची गरज काय होती? हो गेलो मी तिचा वाढदिवस साजरा करायला तिथे गेलो, कारण माझ्या मनात अपराधीपणाची भावना आहे. तिच्या बाबतीत खूप मोठी चूक घडली माझ्या हातून. आजपर्यंत तुझ्यासाठी आणि युवराजसाठी मी जे काही करू शकलो ना त्यातलं थोडंसं सुद्धा मी तिच्यासाठी आणि केदारसाठी करू शकलो नाही. याबद्दल अपराधी वाटतं मला. एवढं प्रेम होतं ना तुमचं तिच्यावर. अहो मग तेव्हाच हिम्मत करून सगळ्यांना का नाही सांगितलं तुमच्या लग्नाबद्दल? हा का नाही सांगितलं? आता 30 वर्षानंतर तुमच्या भूतकाळाचं ओझं माझ्यावर लादू नका. पद्मिनी, मी असं काहीही करत नाहीये. तोच देवकीबद्दल बास झाला हा देवकी विषय. हे बघा, मी तुम्हाला तुमच्या भूतकाळासकट स्वीकारलंय याचा अर्थ असा समजू नका तुमचं आधी कर्तव्य माझ्याशी आहे. माझ्याबरोबर तुमचं लग्न झालंय आणि आपल्या दोघांच्याही कुटुंबातल्या लोकांसमोर लग्न झालंय. त्या बाई बरोबर जे लग्न झालं त्याला लग्न म्हणता येईल का हो? हा मुळात कुठल्या चांगल्या घरातली बाई एका पुरुषाबरोबर हात धरून पळून जाते? हो, तुमच्या दोघांमध्ये जे नातं होतं ना त्याला लग्न नाही म्हणत, त्याला लफडा म्हणतात. लफडा का का थांबलात? मारा मारा ना. अहो तेवढंच बाकी होतं. मारा तुम्ही. एक मिनिट, तुला तुझा हक्क मागण्यापासून मी कधीही अडवलेलं नाहीये पद्मिनी, पण देवकीबद्दल तुझ्या तोंडून एकही अपशब्द मला ऐकून घ्यायचा नाहीये, समजला? तारिणी, मी तुला खूप वेळा सांगून झालंय की तो माणूस खोटारडा आहे. मला जेवढं तुला समजवता येईल ना तेवढं सगळं समजावून झालंय, पण तुला ते पटतच नाहीये. असं काहीही नाहीये केदार. अरे त्यांचा खूप जीव आहे तुझ्यावर आणि हे फक्त मला एकटीला नाही वाटत, घरात सगळ्यांना वाटतं. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि ते त्यांचं काही प्रेम वगैरे नाहीये. आणि त्यांचं खरंच माझ्यावरती प्रेम असतं ना तर त्यांनी आमच्या नात्याची अशी जाहिरात नसती केली. तुला जे वाटतंय ना हे प्रेम वगैरे, हे प्रेम हे काहीच नाहीये. नाही बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय केदार. असं बस झाला तारिणी, मला तेच समजवणं आता बंद कर. त्यांच्या या प्रेमाचा, या जिव्हाळ्याचा अनुभव मला तुझ्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्या या खोटेपणाच्या झळा मला बसल्या, तुला नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मला जे सांगायचंय ना ते सांग, मी चुपचाप ऐकून घेईन. पण हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, तू यात पडू नकोस.
उगाच नातं जोडण्याचा, आमच्यातले समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न तू करू नकोस. हा आमचा प्रॉब्लेम आहे, आम्ही सॉल्व्ह करू. आपण इथे कशासाठी आलोय? मिशनसाठी ना? मग इथून पुढे आपण फक्त मिशन बद्दल बोलूया. बाबा, काय ग बाळा, तुझा छिडका खांदा शांत झाला का? नाही अजून. आणि इतक्यात शांत होईल असं वाटत पण नाहीये. मी समजू शकतो. घेऊ दे त्याला, त्याचा वेळ घेऊ देत. करते या सगळ्यात ना चूक माझीच आहे. नाही बाबा, अहो असं का म्हणताय? अहो उलट मी तुम्हाला इकडे सॉरी म्हणायला आले होते. माझ्यामुळे गेलात ना तुम्ही तिकडे, आणि जे नको व्हायला हवं होतं नेमकी तेच झालं. अगं नाही ग बाळा, तू तर आमच्या दोघांमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत होतीस. पण खरंच खरंच चूक माझीच आहे अगं. मी त्या सगळ्याची घाई करतोय खूप. बाबा, एक विचारू? तुम्ही का नाही गेलात त्या दोघांना भेटायला? मला माहित नाही माझ्या बोलण्यावर तुझा तरी विश्वास बसेल की नाही. असं का म्हणताय? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मला सांगा ना, असं काय घडलं होतं नक्की? म्हणजे देवकी काकूंना सोडून तुम्ही इकडे आलात, पण त्याच्या पुढे काय घडलं? काय सांगू अगं, मला परत जायची संधीच मिळाली नाही ग. आमचा दादा गेला आणि मी इथे परत आलो तर दादाच्या पाठचा भाऊ म्हणून माझ्यावर कुटुंबाची आणि कंपनीची दोन्हींची जबाबदारी येऊन पडली. आमची कंपनी तेव्हा खूप लॉसमध्ये गेली होते, पण सगळ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची होती. त्यातच समोरून पद्मिनीचं स्थळ मला चालून आलं. तिचे वडील आमच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला तयार झाले होते. त्यामुळे आमच्या वहिनींची इच्छा होती की आमचं हे लग्न व्हावं. पण तुला सांगतो, मी पद्मिनीला भेटून देवकीबद्दल सगळं खरं खरं सांगितलं होतं. हेही सांगितलं होतं की मी हे लग्न करू शकत नाही. पण आमच्या कंपनीचे तेव्हा लॉसेस खूपच वाढत चालले होते. आमची परिस्थिती खूप खालावत चालली होती. डोक्यावर प्रचंड कर्ज चढलं होतं. नेमकं त्याच वेळी एक निनावी पत्र आलं, ज्यामध्ये लिहिलं होतं की मी आणि देवकी आम्ही दोघेही ज्या घरात राहत होतो ना, त्या घराला अचानक आग लागली. त्या आगीमध्ये देवकी तुम्हाला देवकी काकूंचा निरोप देण्यासाठी जे पत्र आलं होतं ते कोणी पाठवलं होतं? माहित आहे. म्हणजे जे पत्र आलं होतं मला, त्याच्यावरती नाव पत्ता काही नव्हता. तुमच्याकडे ते पत्र अजूनही आहे?